जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू सुलसूक्ष्मी। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात सर्वत्रच केलं जाणारं व्रत म्हणजे ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत। हे व्रत अनेक जण स्त्री, काही ठिकाणी पुरुष देखील हे व्रत करत असतात। अनेक जण भक्तिभावानं हे व्रत करत असतात। तर हे व्रत 4 किंवा 5 गुरुवार, जितके गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात आलेले असतील तेवढे गुरुवार करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करून या व्रताची सांगता करण्यात येते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करायचं। त्याचबरोबर या वर्षीच्या म्हणजेच 2023च्या वर्षातील मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आलेले आहेत। तर कोणत्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं, त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्याने अमावस्येच्या दिवशी उद्यापन करावं की नाही असा प्रश्न देखील अनेकांच्या मनात तयार झालेला आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष महिन्यातील 4 किंवा 5 गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून आपण पूजा करतो। तर ज्याप्रमाणे आपण या व्रताची पूजा करतो त्याचप्रमाणे याचे विसर्जन म्हणजेच उद्यापन करण्याचा देखील विधी आहे। यातच तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडलेली असेल तर आपण उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया। तर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनींनी जर व्रत केलेलं असेल तर महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात किंवा कन्यापूजन देखील करतात। चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारीप्रमाणेच आपण पूजा जशी मांडतो त्याप्रमाणे व्यवस्थित पूजा मांडणी करून घ्यायची। त्यानंतर पूजा मांडणी करून झाली की नंतर महालक्ष्मी व्रताची कथा आहे ती वाचायची। घरात कोणी ऐकण्यायोग्य मंडळी असतील, घरात जेवढे मंडळी असतील त्यांना तुम्ही कथा ऐकण्यासाठी बसवू शकतात। संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। ज्याप्रमाणे तुम्ही इतर 4ही गुरुवारी नैवेद्य दाखवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही शेवटच्या गुरुवारी देखील देवीला मेथीची भाजी, भाकरी, पोळी, वरण भात आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देवीला खिरेचा नैवेद्य शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी दाखवायचा आहे। त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही जर सुवासिनी असाल व्रत करणारे तर तुम्ही सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करायचं आहे किंवा तुम्ही कन्यापूजन देखील त्या दिवशी करू शकतात। आणि जर कुमारिकेने हे व्रत केलं असेल तर मात्र तुम्ही कन्यापूजनच करायचं आहे। त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचे स्वागत करायचं आहे, आदर करायचा आहे आणि त्यांची पूजा देखील या दिवशी तुम्हाला करायची आहे। तर या वर्षीचा 4था गुरुवार 4 जानेवारीला आहे आणि 5वा गुरुवार 11 जानेवारीला आहे। तर त्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे। सुवासिनी, कन्या ज्यांना कोणाला तुम्ही आमंत्रित केलं असेल त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचं आहे। त्यानंतर त्यांना फळे द्यायची, फुलं, गजरा, महालक्ष्मी व्रताचं पुस्तक, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना महालक्ष्मी व्रताचं पुस्तक द्यायचं आहे। त्यांच्यासाठी तुम्ही स्त्रिया असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही बांगड्या घेऊ शकतात, कुमारिका असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही जे काही शृंगार साहित्य असतील त्यापैकी तुम्ही शृंगार साहित्य त्यांच्यासाठी घेऊ शकतात। त्यानंतर स्त्रियांची तुम्ही ओटी भरायची आहेत सुवासिनींची, त्यांना भावपूर्ण नमस्कार करायचा आहे। जर तुम्ही बोलवल्यापैकी कोणाला उपवास असेल तर त्यांना तुम्ही दूध प्रसाद स्वरूपात देऊ शकता आणि इतर ज्या सुवासिनी किंवा कुमारिका असतील त्यांना तुम्ही खिरेचा प्रसाद द्यायचा आहे।
शक्य झाल्यास त्या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सुवासिनींचं किंवा कन्यापूजन झालं की त्यानंतर देवीला भावपूर्ण नमस्कार करायचा आणि स्वतः देखील व्रत सोडायचं आहे. त्यानंतर पण ह्या महिला सुवासिनी किंवा कुमारिका जेव्हा घरात येतात, त्यामुळे त्या आल्यानंतर त्यांना सोफ्यावरती किंवा जी काही तुमची बैठक व्यवस्था असेल त्याच्यावर न बसवता त्यांना जमिनीवरतीच आसन टाकून बसून हळदी कुंकू द्यायचं आहे, कारण त्या लक्ष्मी स्वरूपात तुमच्या घरात येत असतात. जर स्त्रियांमध्ये कोणाला शेवटच्या गुरुवारी मासिक पाळीची अडचण असेल तर काय करायचं आहे, शेवटच्या गुरुवारी तुम्ही व्रत करायचं आणि त्यानंतर जो काही पुढचा गुरुवार येणार आहे, म्हणजेच मार्गशीर्ष महिना जरी संपला तरी पौष महिन्यातील गुरुवारी देखील तुम्ही महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकतात. जर आधीच्या एखाद्या गुरुवारी तुम्हाला काही सुतक, मासिक पाळी यांच्यासारखी अडचण आलेली असेल तर तुम्ही जो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे त्या गुरुवारी उद्यापन करायचं आणि एक गुरुवार तुम्ही एक्स्ट्राचा पकडू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा ज्या कोणत्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन केलेलं आहे त्या व्रताचं उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची पुन्हा मनोभावे पूजा करायची, देवीची आरती करायची. कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर असे म्हणत क्षमा याचना देवीची करायची. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावी देवी मातेकडे प्रार्थना करायची. नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असं बोलून घटावरती जे नारळ ठेवलेलं आहे ते उचलून पुन्हा घटावरती ठेवायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही देवीला गजरा अर्पण केलेला असेल, वेणी अर्पण केलेलं असेल तर ते तुम्ही स्वतःच्या केसांमध्ये माळून घेऊ शकतात. दुर्वा, नारळ जे काही फुलांचं निर्मल्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे. सुपारी, नारळ तुम्ही आहारामध्ये वापरू शकता. त्यानंतर तुम्ही जे देवीच्या पूजे मांडण्यासाठी जे पीस किंवा लाल वस्त्र जे पाटावरती टाकलेलं असेल तर ते तुम्ही गरजूंना दान करू शकतात. काही जण नारळ लाल कपड्यात बांधून तसेच ठेवतात, तर तसं केलं तरी देखील चालेल. नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूपात खाऊ शकतात. जे काही कळसामधील पाणी आहे ते तुळशी वृंदावनाला घालून द्यायचं आहे आणि तेथील जे हळदी कुंकू आहे तर ते देवासाठी न वापरता तुम्ही व्यक्तिगत स्वतःसाठी वापरायचं आहे. तर हे जे काही उद्यापन आहे ते करताना काही विशेष नियम पाळायचे. ते म्हणजे आंघोळ न करता तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची नाही किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावायचा नाही. जी काही पूजा आहे ती शांत मनाने करायची, दुःखी किंवा संताप मनाने पूजा करायची नाही. मांसाहार करायचं नाही महिनाभर व्रत करताना. त्यानंतर घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसायचं नाही. थोडक्यात तुम्ही साफ मनाने आणि स्वच्छ कपड्यानेच पूजेला बसायचं आहे. अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.